चर्चगेट रेल्वे स्टेशनची बाहेरची दृश्य आपण पाहताय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि मोठी सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे। दुपारी 1 वाजता सत्याचा मोर्चा निघेल जो मुंबई महानगरपालिकेपर्यंत जाणार आहे आणि महाविकास तुम्ही देखील हो निश्चितपणे, कारण इतके असंख्य लोक गाड्या घेऊन येणार आहेत। केवळ मुंबईतच नाही, ठाणे आहे, कल्याण डोंबिवली, पालघर आहे, पुणे आहे, याच्यामुळे ट्रॅफिक जॅम खूप होणार। त्यामुळे आम्ही सगळेजण ट्रेननी जाणार आहोत आणि ट्रेननी जाण्याचा दुसरा एक आहे, सामान्य माणसाची लढाई आहे ही। सामान्य माणसाप्रमाणे आम्ही जातोय। नक्कीच सामान्य माणसाप्रमाणे ते जाणार आहे। मात्र येणाऱ्या काळात आता निवडणूक आयोग जर दुबार नावं जी आहेत ती दुबार नावं आता बदलणार का हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी मनसेच्या वतीने आता जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आता मोर्चेकरी आता पुढे जाणार आहेत। काही पदाधिकारी आपण देखील त्यांच्याशी युवा नेते आहेत। काय एकंदरीत मोर्चाचं स्वरूप असणार आहे, स्वरूपात अनेक मुद्दे उपस्थित केले जाणार आहे। मात्र काय वाटतं, दुबार याद्या ज्या आहेत त्या कमी केल्या जातील का किंवा मतदार याद्यांमधले आणखी काही मुद्दे आहेत ज्यात बोगस मतदार असतील, दुबार मतदार असतील, अनेक मुद्दे आहेत, पण अजूनही समाधानकारक उत्तर निवडणूक आयोगाकडून मिळालेलं नाही। त्यामुळे आज निर्वाणीचा इशारा म्हणून राज ठाकरे आणि अन्य नेते ज्यात उद्धव ठाकरे आहेत, शरद पवार आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, एनसीपी शरद पवार गटाचे नेते आहेत, महाविकास आघाडीतील अन्य मित्र पक्ष आहेत, या सगळ्या पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत जोपर्यंत मतदार याद्यांमधले दोष दुरुस्त होत नाहीत। राज ठाकरे हे या हॉटेलमध्ये पोहोचले आहेत आणि इथेच राज ठाकरेंचं वेस्ट एंड हॉटेल आहे जिथे राज ठाकरे पोहोचलेले आहेत। सध्याची थेट दृश्य वेस्ट एंड हॉटेल मधली। चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या वेस्ट एंड हॉटेलमध्ये आता राज ठाकरे इथे थांबतील आणि त्यानंतर इथून जवळ असलेल्या फॅशन स्ट्रीट इथून मोर्चाला सुरुवात होईल। ही सध्याची थेट दृश्य आहेत या हॉटेल बाहेरची। थोडा वेळ राज ठाकरे यांचा या हॉटेलमध्ये मुक्काम असणार आहे। राज ठाकरे आणि बाकीच्यांनी कोणी हात लावू नका। तर वेस्ट एंड हॉटेलमध्ये आता राज ठाकरे पोहोचलेले आहेत। या ठिकाणी नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक असेल। काही वेळ ते या ठिकाणी थांबतील आणि त्यानंतर आणि फॅशन स्ट्रीट जवळील वेस्ट एंड हॉटेलमध्ये राज ठाकरे पोहोचलेले आहेत आणि इथे काही वेळ ते थांबतील। 1 वाजता उद्धव ठाकरे फॅशन स्ट्रीट इथे पोहोचणार आहेत आणि त्यानंतर हे दोन्ही नेते संयुक्तपणे मोर्चाचे नेतृत्व करतील। त्यांच्याबरोबर शरद पवारही या आंदोलनात सहभागी होणार आहेत, काँग्रेसचे नेतेही आहेत, एनसीपी शरद पवार गटाचे नेते आहेत, महाविकास आघाडीतील अनेक मित्र पक्ष, घटक पक्ष जे सगळे निवडणूक आयोगा विरोधात आपला आवाज उठवू इच्छितात ते सगळे आहेत आणि या सगळ्यांचं असं म्हणणं आहे, की जोपर्यंत आमचे 2 मिनिटं ऐका राज ठाकरे वरती गेले त्यांच्या रूमला, आम्ही जाणारच आहोत। तर चर्चगेट परिसरामध्ये असलेल्या वेस्ट एंड हॉटेलमध्ये आता राज ठाकरे जे आहेत ते पोहोचलेले आहेत। वेस्ट एंड हॉटेलमध्ये आता राज ठाकरे पोहोचले। त्या ठिकाणी मनसेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे। काही वेळ ते या ठिकाणी थांबतील आणि त्याच्यानंतर दुपारी 1च्या सुमारास मोर्चाच्या स्थळी ते पोहोचणार आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्याकडून या मोर्चाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। शरद पवार असो, रोहित पवार असो, सुप्रिया सुळे असो, त्याच्यानंतर काँग्रेसचे नेते, त्याच्यानंतर राज ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। सुमारास वांद्रे मातोश्री इथून निघणार आहेत, ते थेट फॅशन स्ट्रीट इथे येणार आहेत। त्यानंतर हे दोन्ही भाऊ एकत्रितपणे आणि एनसीपी शरद पवार गट, काँग्रेसचे राज्यातले नेते, महाविकास आघाडीतले अन्य मित्र पक्ष असे एकत्रित हे सगळे मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। या सर्व पक्षाचे कार्यकर्तेही त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने असणार आहेत आणि निवडणूक आयोगाविरोधात हा
एल्गार मोर्चा आहे, ज्याचं नाव आहे सत्याचा मोर्चा. निवडणूक आयोगाकडे काही मुद्दे मांडलेले आहेत. मतदार याद्यांमधील घोळ असेल, दुबार मतदार असतील किंवा बोगस मतदार असतील, असे अनेक मुद्दे 2 निवेदनाच्या माध्यमातून, सादरीकरणाच्या माध्यमातून या नेत्यांनी निवडणूक आयोगापुढे मांडले. पण त्यांचं समाधान निवडणूक आयोगाच्या उत्तरातून किंवा खुलाशातून झालेलं नाही. त्यामुळे आज मोर्चाची हाक आहे आणि हा मोर्चा थोड्याच वेळात सुरू होईल. मोर्चा हा फॅशन स्ट्रीट येथून निघेल. मोर्चा फॅशन स्ट्रीट येथून निघेल. त्यानंतर मेट्रो सिनेमा मार्गे तो महापालिका मुख्यालय इथे त्याची सांगता होईल. पण त्या सांगता होत असताना त्याचं जाहीर सभेत रूपांतर होईल आणि हे सगळे नेते आज महाराष्ट्राच्या जनतेला, आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आणि या आंदोलनानंतर निवडणूक आयोगाविरोधातली पुढची भूमिका या मोर्चातून जाहीर होऊ शकते. असं म्हटलं जातंय की एक कायदेशीर लढाईचा मार्गही उपलब्ध आहे आणि शक्यता आहे की ठाकरे केंद्रीय राज्य निवडणूक आयोगाविरोधात जाणार आहेत. आणि जोपर्यंत मतदार याद्यांमधले घोळ मिटत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नकोत, अशी मागणी याचिकेद्वारे लवकरच केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे आता लक्ष असेल की मोर्चा तर आता 1 वाजता सुरू होतोय. त्यापूर्वी राज ठाकरे हे 2 तास आधी या हॉटेलमध्ये, वेस्ट एंड हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. ही सध्याची थेट दृश्य बघू शकतो की जिथे राज ठाकरे हे थांबलेले आहेत. आणि थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होते आहे. 1 वाजता उद्धव ठाकरे मातोश्री येथून निघतील. 1 वाजता दोन्ही बंधू एकत्र फॅशन स्ट्रीट येथे मोर्चाच्या जो स्टार्टिंग पॉइंट आहे तिथे एकत्र भेटतील आणि तिथून मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा असेल आणि पुढे या मोर्चाचं जाहीर सभेत रूपांतर होईल. खरं तर मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी अद्याप दिलेली नाही. त्यामुळे ट्रकवर उभं राहून ही सगळी नेते मंडळी भाषण करतील, मार्गदर्शन करतील आपल्या कार्यकर्त्यांना आणि आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करतील. तर आपण पाहता आता वेस्ट एंड हॉटेलमध्ये राज ठाकरे जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि हळूहळू महाविकास आघाडीचे नेते सुद्धा आता मोर्चास्थळी पोहोचायला सुरुवात होईल. 1.5 तास राहिलेले आहे. दुपारी 1ची वेळ देण्यात आलेली आहे या मोर्चासाठी. मात्र अजूनही पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाहीये. मात्र जो मोर्चा ज्या ठिकाणाहून निघणार, फॅशन स्ट्रीट पासून महानगरपालिकेच्या बाहेरपर्यंत हा मोर्चा निघणार म्हणजे निघणारच असा निर्धार व्यक्त करण्यात आलेला आहे. तर शरद पवार 12 वाजता सिल्वर ओक वरून रवाना होणार आहेत. महत्वाची बातमी आपण पाहताय. शरद पवार आधी वायबी चव्हाण सेंटरमध्ये जाणार अशी सूत्रांची माहिती आहे. वायबी चव्हाण सेंटरमध्ये आधी नेत्यांची बैठक होणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे. शरद पवार 12 वाजता सिल्वर ओक वरून निघतील. त्याच्यानंतर ते वायबी चव्हाण सेंटरवर जातील. त्या ठिकाणी नेत्यांची बैठक जी आहे ती होणार आहे आणि त्याच्यानंतर ते मोर्चाच्या स्थळी पोहोचतील अशी माहिती मिळते. महत्वाची बातमी आपण पाहताय. कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने आता मोर्चाच्या स्थळी पोहोचायला सुरुवात झालेली आहे. एक प्रकारे आवाहन करण्यात आलेले होतं की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केला जावा. रेल्वेनं महाविकास आघाडी व मनसेचा सत्याचा
तर आता ठिकठिकाणाहून कार्यकर्ते जे आहेत ते मोर्चाच्या स्थळी पोहोचायला सुरुवात मोर्चा झालेली काढण्यात आहे. येणार आहेत आणि यासाठी संगमनेरवरून मुस्लिम मावळा जो आहे तो मुंबईच्या दिशेने आलेला आहे. नेमकं रेल्वेचा प्रवास करून या ठिकाणी तो आलेला आहे. विशेषतः पाहायला गेलं तर त्यांनी या ठिकाणी आपल्या गळ्यामध्ये एक पोस्टर लावलेलं आहे, जनतेच्या मताची चोरी करणारा खरे देशद्रोही, अशाचं पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. विशेषतः या पोस्टरवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा देखील फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर ट्रेनचा प्रवास करून हा मावळा जो आहे हा मुंबईच्या दिशेने आलेले आहेत. नेमका या मावळ्याच्या काय भावना आहेत आणि या मोर्चामध्ये सहभाग होण्यासाठी काय नेमकं प्रामुख्य कारण आहे आणि का आलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत तेच आहेत. तुम्ही नेमके कुठून आलेले आहेत, कधी निघालेले आहेत आणि मोर्चासाठी नेमकं तुमच्या काय भावना आहेत? मी संगमनेर शहर जिल्हा अहिल्यानगरवरून आलो. काल मनसे पक्षप्रमुख आदरणीय राज ठाकरे साहेबांनी आदेश दिला होता का मी स्वतः लोकलनी येणार आहे. तर आज मी नाशिक इथून कसाऱ्याला आलो. कसाऱ्यावरून लोकल धरली आणि लोकलनी एकटा प्रवास करत इकडे आलेलो आहे CSTवर. तर आज भूमिका एवढीच आहे, आज जे देशभरात आणि महाराष्ट्रात आणि राज्यभरात जे चालू आहे वोट चोरीचा मुद्दा, तर हा वोट चोरीचा मुद्दा एवढंच आहे का हे भारत जलाव पार्टी आणि मिंदे गटांनी जे चोऱ्या माऱ्या करून आमचा पक्ष फोडला, उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावरून त्यांना सोडण्यात आलं, आमचं चिन्ह चोरलं, आमचं पक्षाचं नाव चोरला, आमचे सगळे हॅकजॅक केल्यानंतर हे लोकांनी आज जे आमचा अधिकार असलेला वोटिंगचा अधिकार ते सुद्धा हे चोरायला निघाले. तो आज सर्वसामान्य माणूस एक ठिकाणी बसू शकत नाही. ही सभा महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या देशभराचे कानेकोपऱ्यात बी असती तर तिकडे जाऊन माझ्या अधिकाराकरता मी लढालो असतो. कारण पाहिलं गेलं तर जो पोस्टर लटकवला गळ्यामध्ये घातलेला आहे, या पोस्टरवरती आपण पाहिलं गळ्यामध्ये साखळी आहे, मुस्लिम मावळा, त्याचबरोबर आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंचा फोटो आहे, जनतेचं मतचोरी असं मेसेज देखील दिलेलं आहे. काय नेमकं पोस्टरच्या माध्यमातून तुम्ही लोकांना दाखवता? मी